तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप अरगडे इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बूस्टर टेस्ट सिरीज 8.0 अतिशय महत्त्वाची अंतिम प्रहार ज्याला म्हणतात असे 15 टेस्टची बूस्टर टेस्ट सिरीज घेऊन आलोय. दररोज एक एक पेपर राहणार. 8.0 चा पहिला पेपरचा आपण एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. लक्ष ठेवा, पहिले 3 पेपर नेहमीप्रमाणे पहिले 3 पेपर यूट्यूब वरती अवेलेबल असणार. एक्सप्लेनेशन पेपर तर आपल्या टेलिग्राम चॅनलला, जो आपला संदीप अरगडे इन्स्टिट्यूट नावाचा जो टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्हाला दररोज दुपारी 12 वाजता जो पेपर आहे त्याची PDF मिळेल. ती डाउनलोड करा. पुण्यात असाल, शक्य बाहेरच्या जिल्ह्यात जवळपास असाल, प्रिंट काढणं शक्य असेल तर प्रिंट काढून सोडवा. जे पुण्यात आहेत त्यांनी आपल्या साई अकॅडमीवरती दुपारी 2ची बॅच आहे, 2च्या बॅचला यायचंय. पेपर सोडवायला दिला जाईल. पुढे 20 मिनिटं लावले जातील. तुम्ही तुमचं सोडवायचंय. एक्सप्लेनेशन ऑलरेडी ॲपमध्ये अपलोडेड असणार. म्हणजे आपल्याला त्या 200 पोरांमध्ये 200च फक्त विद्यार्थी मित्रांसाठी असते. पहिली बॅच जर फुल झाली तर दुसऱ्या बॅचला मी संधी देणार पोरांना. उद्देश हाच आहे की तुम्ही तिथे येऊन त्या 200 पोरांमध्ये तुमची जी भीती असते की येतंय सर पण शेजारचे बावकीचे 23 पोरं, म्हणजे एक्झामला 23 पोरं पाहिल्यानंतर मला टेन्शन येतं सर किंवा घाम फुटतो सर, तर इथं 200 पोरं सोडवताना पुढे टायमर चालू आहे तर थोडंसं ते जे प्रेशर आहे ते हँडल करायला शिकलं पाहिजे. लायब्ररी सोडवताना आपण मनाचे मालक असतो. मनाचे मालक म्हणल्यानंतर तिथं 22 काय 24 मिनिटं गेलं तरी काही फरक नाही पडत. तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यातून पाहत असाल तर तिथे लायब्ररीचे 5-10 पोरं एकत्र या. एकत्र येऊन कुठंतरी तुम्हाला जागा मिळत असेल तिथं सगळ्यांनी टायमिंग लावून सोडवा 20 मिनिटामध्ये. जेवढे बरोबर येतील तेवढे बरोबर येतील. जे का चुकले काय चुकलं त्याचे ॲनालिसिस म्हणजे आपले व्हिडिओ असतात जे ॲपमध्ये आपण टाकत असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. फक्त प्रश्न बरोबर आणणे, स्कोर आणणे हा उद्देश नाहीये. इथं काय उद्देश आहे? बरोबर आले अतिशय छान, चुकले त्याच्यापेक्षा पण छान. का? त्या टॉपिकवरती काम करायला आपल्याला संधी मिळाली. मग ते वेगळ्या पेनाने, लाल रंगाच्या पेनाने त्या चुकलेल्या प्रश्नाच्या बाजूलाच का चुकला, कसा चुकला, काय चुकला हे लिहिणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पेपरच्या वरती हेडिंगमध्ये किती अटेम्प्ट केले, किती बरोबर झाले, किती चुकले, किती वेळ गेला लिहित राहा. आपल्या चुका स्वतः पॉइंट आउट करत राहा की बाबा घाई झाली म्हणून 2 प्रश्न चुकले, येत नव्हते म्हणून 2 चुकले. ठीक आहे ना, कॅल्क्युलेशनमुळे 1 चुकला. असं ज्या काही गोष्टी त्या पेपरवरती लिहित राहा. पुढच्या पेपरला ती चूक होऊ देणार नाही असं सांगा. आणि दुसरा पेपरचं एक्सप्लेनेशन पाहिलं की मागचे पेपर रिवाईज करायचे. बस एवढंच करा. शेवटच्या काळामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या, बूस्टर 8.0 आणि आपली जी यूट्यूबवर सगळ्यांना फ्री अवेलेबल करून दिलंय मी रिव्हिजन प्रोग्राम, तो पाहत राहा. तो पूर्ण उरलेल्या दिवसात तो आणि बूस्टर त्याच्या व्यतिरिक्त काहीच करू नका. बस पेपर तुम्हाला कळेल. पेपर याच्या बाहेर येत नसते. ठीक आहे, पहिलाच प्रश्न पहा. पहिलाच प्रश्न सरळ रूप द्या आहे, सरळ रूप द्या. आता इथं वर्ग आहे, खाली वर्ग आहे, वरती वर्ग, खाली वर्ग, वरती वर्ग, खाली वर्ग. वरची संख्या आणि खालची संख्या एकमेकाच्या 100% पटीतच देतात. बघा 0.06 आणि 0.006 तुम्हाला कळेल खालच्यापेक्षा वरची संख्या ही मोठी आहे. कारण 6 हा दुसऱ्या डिजिटला आहे, 6 हा तिसऱ्या डिजिटला आहे. मला लगेच कळतं 0.006 ला जर मी 10 ने गुणलं तर 0.06 येणार. म्हणजे खालच्याच्या तुलनेत वरची संख्या ही 10 पट आहे. खालच्याच्या तुलनेत वरची संख्या ही 10 पट आहे. खालच्याच्या तुलनेत वरची संख्या, हा पॉईंट इथे आहे लक्षात ठेवा, हा पॉईंट इथे, हा पॉईंट इथं आहे लक्षात ठेवा. खालच्याच्या तुलनेत वरची संख्या किती पट आहे? 10 पट आहे लक्षात ठेवायचं. खालच्याच्या तुलनेत वरची संख्या 10 पट. मग 10 पट आहे म्हणल्यानंतर वरची संख्या 10 पट आहे, 10चा वर्ग म्हणजे 100 उत्तर येणार. ऑप्शन नंबर 3 बरोबर. जर घन असता तर 10चा घन 1000 उत्तर आला असतं. क्लिअर आहे, लक्षात ठेवा. ह्याच्या हे आता समजा खालची संख्या मोठी असतील वरची छोटी असतील तर 1/100. ही गोष्ट लक्षात ठेवा. किती पट आहे? वर्ग असेल तर वर्ग करायचं, घन असेल तर घन करायचं. साधं सोपं लक्षात ठेवायचं. बघा पुढचा प्रश्न. @चा अर्थ सगळ्यांचं म्हणजे कंपॅरिझन कोडिंग ज्याला आपण म्हणतो की तुलनात्मक संकेतन. म्हणजे @चा अर्थ लहान नाही. 3 खरं तर चिन्ह असतात. लेस देन वाली, इक्वल वाली, ग्रेटर देन वालं 3 चिन्ह असतात. ह्यातलं लहान नाही म्हणजे @चा अर्थ हा मोठा किंवा समान होईल. लहान नाही म्हणजे मोठा किंवा समान. हॅशटॅगचा अर्थ लहान नाही आणि एवढा नाही. हॅशटॅगचा अर्थ लहान नाही एवढा नाही
म्हणजेच मोठा, लहान नाही एवढा नाही म्हणजे मोठा. पर्सेंटाईलचा अर्थ मोठा नाही, पर्सेंटेजचा अर्थ मोठा नाही म्हणजे लहान इक्वल. करेक्ट. पुढे गेलो. कॉपीराईटचा अर्थ लहानही नाही मोठाही नाही लहानही नाही. कॉपीराईटचा अर्थ लहानही नाही मोठा नाही म्हणजे इक्वल. ठीक आहे. अँडचा अर्थ मोठाही नाही एवढाही नाही. अँडचा अर्थ मोठाही नाही एवढाही नाही म्हणजे लहान. म्हणजे सगळ्यांची कोडिंग करून घेतली. प्रत्येक चिन्हासाठी काय कोडिंग येईल ती लिहून घेतली. आता आपला पुढचा रोल असतो ह्याच्यामध्ये असणारे अल्फाबेट लिहून घ्यायचे. JHTRF, JH नंतर TRF हे जे आहे सर्व मुळाक्षरं मी लिहून घेतली. त्याच्यामध्ये असणारे चिन्ह टाकत चला. J आणि H मध्ये हॅशटॅग आहे. J आणि H मध्ये हॅशटॅग आहे. हॅशटॅगचा अर्थ ग्रेटर होतो. H आणि T मध्ये कॉपीराईट आहे. कॉपीराईटचा अर्थ इक्वल होतो. T आणि R मध्ये @ आहे. अँड आहे. अँडचा अर्थ लेस दॅन होतो. R आणि F मध्ये पर्सेंटाईल लेस दॅन इक्वल होतो. करेक्ट. ही चिन्ह आली बघा. आता याच्यामध्ये नेहमी माझी सवय आहे कंपॅरिझन कोडिंग मध्ये विरुद्ध प्रकारची चिन्ह जर दिसली तर यांच्या इकडच्यांचं जमणार नाही. म्हणजे पाहून मला कळतंय जेचं आणि आरचं जमणार नाही, जेचं आणि एफचं जमणार नाही, जेचं आणि एफचं जमणार नाही, जेचं आणि आरचं जमणार नाही. म्हणजे 1 आणि 3 चुकीचं आहे, 1 आणि 3 चुकीचं आहे, 1 चुकीचं आहे, 1 चुकीचं आहे, 1 चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 1 बरोबर. फक्त 2 सत्य. मी पडताळणी सुद्धा केली नाही तरी इलिमिनेशन मेथडने आपण जिंकलो. लक्ष ठेवा परीक्षेमध्ये एलिमिनेशन मेथड ज्याला जमली तो जिंकला, 100% जिंकला. बघा पुढचा प्रश्न. पाय चार्ट सगळ्यात महत्वाचा आणि अतिशय IMP टॉपिक, सोपा टॉपिक आपल्या परीक्षेला येणारा. काय आहे? खालील वर्तुळालेखात एका प्रकाशकाला एका पुस्तकाच्या 5000 प्रती प्रकाशित करण्यास आलेल्या 2 लाख रुपयांच्या विभागणी खर्चाच्या बाबतीत शेकडेवारी दाखवली. म्हणजे 5000 प्रती आहे पण 2 लाख रुपये खर्च आलाय तर त्याचा कसा खर्च गेला त्याची विभागणी दिली. मग या विभागणीमध्ये पुस्तक बांधणीसाठी एकूण किती खर्च आला आहे ते सांगा. पुस्तक बांधणीसाठी एकूण किती खर्च आला आहे ते सांगा. हे टोटल पर्सेंटेज मध्ये आहे. याचा अर्थ क्लिअर. हे सगळं 100% असणार सगळ्यांची बेरीज. मला तो नाही विचार करायचा. पुस्तक बांधणी खर्च किती? 15%. कशाच्या? 2 लाखाच्या 15% म्हणजे 15/100. 2 लाखाच्या 15% म्हणजेच लक्ष ठेवा 2 2 शून्य गेले, 2 2 शून्य गेले. 15 दुने 30, 30,000 हा खर्च येणार. ऑप्शन नंबर 4 बरोबर. पाय चार्ट मध्ये एक गोष्ट इथं समजून घ्यायची आहे. जेवढं विचारलंय तेवढाच विचार करायचा, बाकीचा नाही. जेवढं विचारलंय तेवढाच विचार करायचा आणि तो विचार केला तो ऑप्शन नंबर किती येतोय? 4. बघा पुढचा प्रश्न. 6 व्यक्ती PQRSTU हे वर्तुळाकार टेबलाभोवती एकमेकांच्या समोरासमोर बसलेले आहे. 6 व्यक्ती गोल काढणार, समोरासमोर अशा रेषा मारणार. करेक्ट आहे. 6 व्यक्ती समोरासमोर बसलेत म्हणजे याचा अर्थ त्यांची तोंड वर्तुळ केंद्राकडे असणार. हे कन्फर्म झालं. बरोबर. तर काय माहिती बघूया आपण. P हा Qच्या समोर बसलेला आहे. कोणाच्या? Qच्या समोर P बसलेला आहे. Q हा Tच्या उजव्या बाजूला पहिला आणि R च्या डाव्या बाजूस पहिला आहे. R च्या डाव्या बाजूस पहिला Q. बर. पुढे P हा U च्या डाव्या बाजूस पहिला आणि S च्या उजव्या बाजूस पहिला बसलेला आहे. तर खालीलपैकी कोणती जोडी गटात न बसणारी आहे? म्हणजे चुकीची आहे जोडी. चुकीची कोणती ती ओळखायला सांगितली. T आणि S समोरासमोरचे आहे. P आणि R तिरपा आहे. R आणि U समोरासमोर आहे. पुढे P आणि Q समोरासमोर आहे. म्हणजे P आणि R हे समोरासमोर नाही, वेगळं. म्हणजे ऑप्शन नंबर 2 बरोबर. करेक्ट. बघा पुढचा प्रश्न. मनोज अ या ठिकाणाहून निघून उत्तर दिशेने 20 मीटर चालत जातो. म्हणजे मला बघून कळलं दिशा ज्ञान चाचणीचा प्रश्न आहे. अ ह्या एका ठिकाणाहून निघून, त्याला अ हे ठिकाण आहे. अ ह्या ठिकाणावरून उत्तर दिशेला 20 मीटर गेला. त्यानंतर त्याच्या उजवीकडे वळून 30 मीटर गेला. उजवीकडे 30 मीटर गेला. त्यानंतर दक्षिण दिशेला 20 मीटर चालला. त्याच्या डावीकडे वळून, त्याच्या डावीकडे म्हणजे इकडे 15 मीटर चालल्यानंतर हे 15 मीटर चालला. त्यानंतर उत्तर दिशेने 20 मीटर चालत आल्यास उत्तर दिशेला
हे बघा इथं आला आणि तो थांबला, इथे थांबला, तर प्रश्न काय विचारलाय बघा, आल्यास अ हे ठिकाण त्याच्यापासून कोणत्या दिशेला आहे. म्हणजे आता तो इथं आलाय, अ हे ठिकाण कोणत्या दिशेला विचारलंय, म्हणजे अ हे ठिकाण कोणती दिशा आहे ही, नैऋत्य, ऑप्शन 3. इथून तो कोणत्या दिशेला, ईशान्येला, तो जाणून बुजून ऑप्शन 1 दिलेला आहे. कोण कोणाच्या, लक्ष ठेवायचं, ऑप्शन नंबर 3 बरोबर. बघा पुढचा प्रश्न काळकामचा थोडासा टप लेवलचा, म्हणजे थोडा हायर लेवलचा प्रश्न घेतलाय. ज्या प्रश्नामध्ये किंवा आणि येतं, कितीतरी वेळा कितीतरी बूस्टरमध्ये झाले किंवा आणि याचा अर्थ काय आहे नक्की समजून घ्या आणि सोडवायची ट्रिक समजून घ्या. 6 मुले किंवा 4 पुरुष एक काम 15 दिवसात करतात, म्हणजे याचा अर्थ क्लिअर आहे मित्रांनो. किंवाचा अर्थ काय होतो, 4 मुलं जर कामाला, म्हणजे 6 मुलं जर कामाला आली, म्हणजे मुलं जर कामाला यायची म्हटलं तर 6 मुलं कामाला यावं लागतील, तेव्हा 15 दिवसात काम होणार आहे. आणि जर पुरुष कामाला आले तर 4 पुरुष कामाला येतील 15 दिवसात, म्हणजे याचा अर्थ 6 मुलांची बरोबरी 4 पुरुषाबरोबर होणार. मग मुलामध्ये कन्वर्ट करा, पुरुषांमध्ये कन्वर्ट करा, अशी परिस्थिती असते आणि मग मुलं पुरुषांमध्ये कन्वर्ट करून सोडवायचं. पण आपण तसं नाही करणार. किंवा आणि प्रश्न असेल तर किंवावाली सगळी आकडे वरती लिहिणार, 6 गुणिले 4 गुणिले 15. छेदाच्या ठिकाणी इकडली मुलं तिकडले पुरुष यांचा गुणाकार करणार. 6 गुणिले किती, मुलं आणि पुरुष, 6 गुणिले 6 8 48 प्लस 4 त्रिक 12, ओके, यांचा करणार. म्हणजे इकडली मुलं आणि इकडली पुरुष, लक्षात ठेवा, इकडली मुलं इकडली पुरुष आणि इकडले पुरुष तिकडली मुलं असा गुणाकार करणार. म्हणजे बघा इथं 6 गुणिले 4 गुणिले 15, छेदाच्या ठिकाणी मुलं पुरुष, पुरुष मुलं. बर, विचार केला, 6 8 48 प्लस 12, यांचा विचार करा, 6 गुणिले 4 गुणिले 15, छेदाच्या ठिकाणी हे आलं 60. मग भागाकार करून 15 के 15, 15 चौक 60, 4ला 4 गेले, म्हणजे 6 दिवसात काम होत आहे. ऑप्शन नंबर 1 बरोबर. म्हणजे साधं सोपं किंवा वालं गणित काय असतंय, तर हे 6 गुणिले 4 गुणिले 15, 6 गुणिले 4 गुणिले 15 आणि इकडली मुलं इकडले पुरुष 6 8 48 आणि इकडले पुरुष तिकडली मुलं 12, मग 48 प्लस 12 60, 15 चौक 60, 4ला 4 गेले, 6 दिवसात काम होणार. ऑप्शन नंबर 1 बरोबर, करेक्ट. बघा पुढचा प्रश्न, ट्रेनचा गणित घेतलंय बघा, अंतर वेळ वेग काय सांगितलंय, 360 मीटर लांबीची ट्रेन जी ताशी 45 किलोमीटर वेगाने जात आहे, ती एका व्यक्ती जो त्या ट्रेनच्या जाण्याच्या दिशेने ताशी 9 किलोमीटर वेगाने धावत आहे. म्हणजे एक ट्रेन चालली, ही ट्रेन चालली बघा, त्याच दिशेने एक व्यक्ती धावत आहे 9च्या स्पीडने. जर तो 9च्या स्पीडने जातोय आणि मागे ट्रेन कितीच्या स्पीडने आली, 45. लक्षात ठेवा, दोघं एकाच दिशेने धावत असतील तर दोघांच्या वेगांची वजाबाकी होते. म्हणजे आपला फॉर्म्युला डिश करो विश करो डिश टीव्ही क्लिअर आहे. पण इथं व्ही म्हणजे काय असतो, व्ही म्हणजे दोघांच्या वेगांची वजाबाकी असते, करेक्ट. ठीक आहे, मग आता अंतर किती आहे ट्रेनचं, 360. व्यक्तीचं काय अंतर नसते. वेळ किती लागेल, किती वेळात ओलांडेल टी, कंसामध्ये V1 मायनस V2 म्हणजे 45 वजा 9. ठीक आहे, 360 मीटर आहे, टी गुणिले 36. आता हे मीटर आहे मित्रांनो, मीटर हे काय आहे, हे मीटर आहे, किलोमीटर पर आवर आहे. याला 518 ने गुणावं लागेल. 18 दुने 36, 2 पंचे 10, 360 भागिले 10 म्हणजे टी, 0 0 गेला, म्हणजे टी बरोबर 36 सेकंद लागतील त्या व्यक्तीला ओलांडण्यासाठी. ऑप्शन नंबर 1 बरोबर, करेक्ट. डिश करो विश करो, लक्षात ठेवा, ज्या पॅटर्नचा प्रश्न घेतलाय दोन्ही एकाच दिशेने जात असतील तो वेगांची वजाबाकी होते, बाकी काहीच नाही. बघा पुढे, एक फळ विक्रेता 10 रुपयाला 5 या दराने संत्रे खरेदी करतो. 10 रुपयाला 5 या दराने संत्रे खरेदी करतो, म्हणजे 5 संत्रे खरेदी बरोबर 10 रुपये, 10 रुपये. ठीक आहे, आणि 15 रुपयाला 6 संत्रे, म्हणजे 6 संत्रे विक्री किती रुपयाला करतो, 15 रुपयाला करतो. मित्रांनो क्लिअर एक गोष्ट समजून घ्यायची, 5 संत्रे खरेदी करतोय 10 रुपयाला, 6 संत्रे विकतोय 15 रुपयाला. लक्षात ठेवा, संत्र्यांची संख्या सेम पाहिजे, मग त्यावेळेस आपल्याला क्लिअर कळेल. मग या दोघांचा संत्र्या काय संख्या सेम होऊ शकते, तर 30 होऊ शकते. बघा 5 ने पण 30ला भाग जाईल, 6 ने पण 30ला जाईल. मग आपण 5 संत्रे जर खरेदी 10 रुपयाला असेल तर 30 संत्रे खरेदी किती रुपये होईल बाबा, मग आपल्याला कळेल बघा,
5 सक 30, 5 सक 30, 10 सक 60 म्हणजे 60 रुपये. करेक्ट. इथं सुद्धा 5 ने गुणावं लागेल. 6 पंचे 30, 30 संत्रे विक्री. आता बघा 6चं 30 करण्यासाठी 5 ने गुणायचं, मग इथं 5, 75 रुपये. म्हणजे तुम्हाला आता क्लिअर झालं बघा चित्र. 30 संत्रे 60 रुपयाला आणले, 30 संत्रे 75 रुपयाला विकले, तर तुम्हाला कळलं 60 रुपये खर्च केल्यावरती 75 रुपयाला विक्री जातीये, म्हणजे 15 रुपये प्रॉफिट होतोय. शेकडा प्रॉफिट विचारलाय गुणिले 100. 60ला 15 तर 100ला किती? 15 चोक 60, 4 ने भागलं तर 25, म्हणजे 25% नफा झाला. ऑप्शन नंबर 2 बरोबर. शेकडा नफा किती? लक्षात ठेवा. ह्या टाईपचा प्रश्न जर आला तर चुकलं नाही पाहिजे. दोघांची संख्या 1 केली की मग आपल्याला क्लिअर लक्षात येऊन जातं. बघा पुढचा प्रश्न. एका पिशवीत 2 लाल 3 हिरवे व 2 निळे चेंडू आहेत. एका पिशवीत 2 लाल 3 हिरवे व 2 निळे चेंडू आहेत. त्यातील 2 चेंडू यादृच्छिकरित्या निवडले असता 2 पैकी एकही चेंडू लाल नसण्याची संभाव्यता काय? मित्रांनो, प्रोबॅबिलिटीचा जाणून बुजून प्रश्न घेतलाय. काही दिवसापूर्वी राज्यसेवेला त्या प्रकारचा प्रश्न आला होता, म्हणून आपण प्रोबॅबिलिटी पण मागे राहायला नको. बाकीचं रिव्हिजन बॅच मध्ये आपण कव्हर केले. 7.0 6.0 मागच्या बूस्टर मध्ये पण कव्हर केले. थोडं एक्स्ट्रा राहिलेलं सुद्धा कव्हर झालं पाहिजे. प्रोबॅबिलिटी आहे किती? टोटल चेंडू किती आहेत बघा? 7. टोटल 7 मधून 2 घ्यायचे कन्फर्म. आता कंडिशन अशी आहे, 2 पैकी एकही चेंडू लाल नको, म्हणजे लाल नको, लाल सोडा. मग राहिले किती? 5. 5C2, 5C2, 7C2. मग याचा अर्थ काय? कॉम्बिनेशन बघा. 5 पासून 2 आकडे खाली जायचं, छेदाच्या ठिकाणी 2 गुणिले 1. इथे पहा 7 पासून 2 आकडे खाली जा, 2 गुणिले 1. मग यांचा करूया आपण. 2 ने भागलं 3, 2 ने भागलं 2, म्हणजे 5 दुने 10 छेद 7 त्रिक 21, 10 छेद 21. याच ही आली प्रोबॅबिलिटी. ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. किती पैकी किती? लक्षात ठेवा, लाल नकोय ना, म्हणजे लालचा विषय सोडला. बाकीचे राहिले 5 मधून कोणते येतील? 5 पैकी 2. प्रोबॅबिलिटी म्हणजे छेदाच्या ठिकाणी सगळेच असते, सगळ्यांपैकी 2. आणि सोडवलं. ओके. बघा पुढचा प्रश्न. 6 व्यक्ती ABCDEF एका कुटुंबातील आहे. त्या संबंधी खालील माहिती दिली आहे, त्यांचा विचार करा. 6 व्यक्ती ब्लड रिलेशनचा प्रश्न आहे. पुरुषांची व स्त्रियांची संख्या समान आहे, दोघं समान आहेत. ए व ई हे एफचे मुलगे आहेत. एफचे मुलगे ए व ई, ए व ई मुलगे आहेत. मुलगे म्हणजे दोन्ही बॉईज आहेत, दोन्ही बॉईज एफला. बर, सध्या कुटुंबात फक्त एकच विवाहित जोडपा आहे, मग ते एफ असेल किंवा दुसरं कोणी असेल. डी ही एक मुलगा व एक मुलगी यांची आई आहे, म्हणजे डी यांची आई होऊ शकत नाही, कारण डी ला एक मुलगा व एक मुलगी आहे. पुढे बघूया. बी हा ए चा मुलगा आहे. बी हा ए चा मुलगा, मुलगा म्हणजे मेल, ए चा मुलगा आहे. करेक्ट आहे. म्हणजे याचा अर्थ 100% डी ही त्याची आई असणार, आणि जिला 2 अपत्य असणार, एक मुलगा आणि दुसरी राहिलेली कोण? तर राहिली सी, ही मुलगी असणार कन्फर्म. कुटुंबात समान पुरुष आणि समान स्त्री आहेत. मेल मेल मेल, फिमेल फिमेल, म्हणजे ही फिमेल आहे बघा. आजीबाई आहेत, आजोबा गेलेले आहेत, ह्याच्यावर निष्पन्न झालं. मग याच्यानुसार आपल्याला काय अनुमान काढता येईल तो विचार करायचा आहे. काय निष्कर्ष काढता येईल पहा. डी ही एफची मुलगी आहे. डी ही एफची मुलगी आहे का? नाही, सुनबाई आहे. बर, ए आणि डी हे विवाहित जोडपं आहे. ए आणि डी करेक्ट विवाहित जोडपं आहे. ऑप्शन 2 बरोबर. ई व एफ ही डी ची मुलं आहे. ई व एफ डी ची मुलं, काही संबंध नाही. ए बी सी या स्त्री आहे, हे पुरुष आहे, त्यामुळे काही संबंध नाही. ऑप्शन नंबर 2 बरोबर. करेक्ट, चुकायचं नाही. ब्लड रिलेशनचा प्रश्न पहिल्या हाफ मध्ये तुम्हाला लक्षात येईल. 10 पर्यंत थोडेसे लेंदी प्रश्न सरांनी ठेवलेत. आता 10 पुढचा हाफ जर पाहिला, थोडे सोपे प्रश्न टाकलेत. का बरं मी असं केलं असेल? लक्षात ठेवा, तुम्ही आयोगाचा पेपर देताय, तुम्ही काय अकॅडमीचा किंवा हा पेपर नाही, तर तिथं डोक्यात ही गोष्ट आली पाहिजे की मी प्रत्येक बूस्टरचा पेपर बनवताना नेहमी डोक्यात ठेवतो की आयोग माझ्या डोळ्यासमोर आहे. विद्यार्थी मित्र कुठे अडकला पाहिजे, कुठे 20 मिनिटांमध्ये त्याला घाम फुटला पाहिजे, हा उद्देश ठेवून सगळ्या बूस्टर बनवल्यात. म्हणून तर महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी मित्राचा कॉन्फिडन्स वाढलाय. मागच्या टेस्टमध्ये तो अडकला होता, गुगली टाकली होती, अडकला होता, ठीक आहे सर, पुढच्या टेस्टमध्ये अडकणार नाही. असं करत करत आपण 8.0चा प्रवास सुरू केलाय.
हे प्रवास थांबवायचा नाही. जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत कंटिन्यू एक पेपर डेली सोडवत राहायचं. म्हणजे सोडवत याला कॉम्प्रोमाइजच नाही. कारण जर दररोज कुणीतरी तुमच्यासाठी कष्ट घेत असेल तर आपण का मागे राहू यार, आपण पण कष्ट केले पाहिजे, कारण आपल्याला रिझल्ट मिळवायचा आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, असे ट्रॅप 11च्या पुढचे प्रश्न तुम्हाला एक थोडेसे सोपे दिसणार. परीक्षेच्या काळामध्ये पेपर ऑन दी स्पॉट त्या 1 तासामध्ये तुम्हाला पेपर सोडवताना सिक्वेन्शियल 20 प्रश्न जर सोडवायला गेले, मी कायम सांगत आलोय, सोडवायला गेले तर तुम्ही गंडले, तुम्ही आयोगाच्या ट्रॅपमध्ये अडकले. काय करायचं मग? आपल्याला पहिलं 15 घ्यायचे, 15 सोपे सोपे जे 15, आणि आतापर्यंतचा अनुभव आहे शेवटी जरा सोपं सोपं टाकलं जातं. आपल्याला 15 निवडायचे, उगी तिथे इगो हट नाही करायचा. जो प्रश्न अवघड आहे, मोठा अवघड इन द सेन्स मोठा आहे, त्याच्यातच बाबा बसला सोडवत मग वेळ जातो निघून आणि मग पेपर राहतो. पेपर राहिला की आपण पुढच्या परीक्षेला जायचंच राहतो, लक्षात ठेवायचं. तेव्हा पहिली 15ची अचिव्हमेंट, मग बाकीची अचिव्हमेंट लक्षात ठेवायचं. बघा मिसिंग टर्म आहे, ह्याचं लॉजिक काय आहे? 6 पंचे 30, त्याच्या दुप्पट 60, यांचा गुणाकार 7 8 56, 56च्या दुप्पट 112, मग 14 गुणिले 12 करायचं. बघा 12 चौक 48 बरोबर, हाचा आला 4, 12 1 12 4 16. ओके, ह्याच्या दुप्पट करूया. दुप्पट जर केलं तर काय येतंय? 2 16, हाचा आला 1, 2 12 1 13, हाचा आला 1, 2 1 3, 336 उत्तर येणार. ऑप्शन नंबर 4 बरोबर. म्हणजे साईडच्या दोघांच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजे मधली संख्या. लक्षात आला असेल. कारण का रे, का बरं पटकन क्लिक झाला असेल तुम्हाला? कारण तुमच्या डोळ्याखालून सगळे PYQ गेलेत, त्यामुळे अडचण नाही आली तुम्हाला. PYQ प्रश्न सोडवणं हे कायम रामबाण उपाय आहे. आपले PYQ बुक्स पण मार्केटमध्ये आहेत. त्याचबरोबर PYQ बॅच, अख्ख्या PYQची बॅच, अंकगणित आणि बुद्धिमत्ता आत्तापर्यंत 2013 पासून आत्तापर्यंत टॉपिक वाईज ही बॅच पण अवेलेबल आहे. ज्याला जे वाटन त्या पद्धतीने फायदा घ्यायचा. सर पुस्तक घेतो मी, माझं सोडवतो, चालेल. मला पुस्तक घेतलंय पण मला समजत नाही, काही प्रश्न लिहिलेले, मला लवकरात लवकर क्लिक व्हायचं, बॅच कर. तुला जे वाटेल ते कर. सर मला युट्यूबवरती तुमचे व्हिडिओ बघा, तुला जे वाटेल, फक्त गणितात मागे राहू नको, एवढंच मी सांगेल. जे काही करता येईल तुम्ही करा. सगळ्या बाजूने मी तुमच्या बरोबर काळजी करायची नाही. पुढे पहा. बघा पुढे गुणोत्तर प्रमाणचा प्रश्न घेतलाय. थोडासा किचकट बनवला होता मी. किचकट असा, x बरोबर 2/3 बरोबर. मग आता हे काय असतंय, इकडे y गुणिले इकडे भागिले होईल, म्हणजे x/y बरोबर 2/3 आलं. याचा अर्थ मित्रांनो होतो x आणि y यांचं गुणोत्तर 2:3 होतं, लक्षात ठेवा. बरोबर. पुढचा विचार करा, z बरोबर, मग हा काय करूया, x खाली आणूया, z/x बरोबर, z/x बरोबर 5/4. याचाच विचार आपण करू. काय बरं, z/x म्हणजे मी काय करतो, x कॉमन आहे बघा, इथं x कॉमन, मी x पहिल्यांदा घेतो, x as to काय येईल, z बरोबर 4/5. लक्षात ठेवा, x ची किंमत ही खालची असते, z ची किंमत वरची असते. आता आपल्याला नेहमी 3 संख्या जर गुणोत्तर काढायचं असेल तर x y z जरी त्यांनी सांगितलं असेल तर या दोघांमध्ये x कॉमन आहे, म्हणजे आपल्याला y z घ्यावा लागेल बघा, y x z म्हणजे x दोन्हीकडे कॉमन आहे, तो घ्यावा लागणार आहे. बरोबर. मग इथं x आणि y चं रेशो काय, x आणि y उलटा बरं का, x आणि y हा 2:3 आहे, 2:3, आणि x आणि z किती आहे, 4/5. मित्रांनो काय गंमत, लक्षात ठेवा, ज्याच्या ठिकाणी जो मिसिंग आहे तो आपण लिहितो 2, हा लिहितो 4. चला गुणाकार, 3 चौक 12, 2 चौक 8 आणि 2 पंचे 10. ठीक आहे ना. आता भाग दोघांना तिघांनाही जाईल. 2 ने भाग दिला 6, 2 ने भाग दिला 4, 2 ने भाग दिला 5, म्हणजे y x आणि z या तिघांचं गुणोत्तर आलं 6, 4/5. जाणून बुजून पहिला पर्याय मी तोच टाकलेला आहे बघा. पहिला तुम्हाला शेवटचा पर्याय तोच टाकलाय बघा, 6 4 5. 6 कोण आला बघा, 6 कोण आला, 6 वाला y बरोबर. नंतर कोण आला बघा, 2 आणि 4 8, नंतर 5. 6 4 5 ठेवलाय की नाही, ठेवलाय. 6 4 5 ठेवलाय. आता गंमत अशी आहे मित्रांनो, आपल्याला विचारताना x y z विचारलाय. x किती आहे, 4, मग 4, y किती बघा, y 6 आणि शेवटी 5, 4 6 5 म्हणजे ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. लक्षात ठेवायचं, ट्रॅपमध्ये अडकायचं नाही. ट्रॅपमध्ये अडकले की संपलं. बघा इथं x आहे, y खाली आणलाय, म्हणजे 2/3, x आणि y चं गुणोत्तर 2 असतील. आता इथे x खाली आणा, 5/4 झाला,
z/x म्हणजे 5/4 x/y, x ची किंमत आणि y ची किंमत 4/5 झाली. दोघांमध्ये x कॉमन आहे, तो मध्ये घेतलाय म्हणजे yx म्हणजे 3/2, yz 4/5. बस गुणाकार उभा केलाय, उभा. हा 4 इकडं, हा 2 इकडं. 10, 8 आणि 12 तिघांचा रेशो 6, 4, 5. म्हणजे ही y ची किंमत, ही x ची किंमत आणि ही z ची किंमत. मला XYZ पाहिजे. ऑप्शन नंबर 1 बरोबर. जाणून बुजून ट्रॅप पण दिलेला आहे. ट्रॅपमध्ये फसायचं नाही. थोडंसं कॉम्प्लिकेशन पण बनवलेत, लक्ष ठेवा. बघा पुढचा प्रश्न. एक घड्याळ अशा स्थितीत ठेवले आहे की दुपारी 12 वाजता त्याचा मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवतो. घड्याळ दुपारी 12 वाजता, 12 वाजले म्हणजे मिनिट काटा आणि तास काटा इथं असणार. इथं पूर्व दिशा येणार आहे म्हणजे इथं पश्चिम दिशा आली, पश्चिम दिशा आली. इथं आली दक्षिण मित्रांनो आणि इथं आली कोणती तर उत्तर. करेक्ट. 90 मध्ये सगळे असे फिरलेत, लक्ष ठेवा. दुपारी 3 वाजता घड्याळ तास काटा, 3 वाजले म्हणजे बघा तास काटा, तास काटा कोणती दिशा दाखवेल तर दक्षिण. ऑप्शन नंबर 2 बरोबर. करेक्ट. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न अक्षरमालेचा प्रश्न आहे. अक्षरमाला सगळ्यांनाच येते कारण तेवढी प्रॅक्टिस झाली, तेवढे PYQ सोडवलेत. इथं अक्षरमाला पाहिली मी, जाणून बुजून अक्षरमाला ऑलरेडी लिहिली आहे, तुमचा वेळ जाऊ नये म्हणून. बघा टेबल हा शब्द असा लिहिला, ह्याच्यामध्ये कोडिंग काय होती तर टीचा क्रमांक बघा 20 नंबर आहे, शेवटी लिहिलाय म्हणजे पहिल्याचा शेवटी. ए चा क्रमांक 1 आहे बघा, बी चा क्रमांक 2 आहे बघा, एल चा क्रमांक 12 आहे बघा, ई चा क्रमांक 5 आहे बघा. करेक्ट आहे. सेम ग्रँडच्या बाबतीतही तेच आहे. म्हणजे तुम्हाला GENTLE जेंटल या शब्दाचं काढायचंय. मग जी ची कोडिंग शेवटी येणार मित्रांनो. जी चा क्रमांक 7, ई चा क्रमांक शेवटून 5 बरोबर, एन चा क्रमांक 14 बरोबर, टी चा क्रमांक 20, एल चा क्रमांक किती येणार, एल चा 12 आणि ई चा क्रमांक येणार 5. 5 12 20, 5 12 20, 5 12 20 बघा 5 13 आहे, चूक इथं तर नाहीच आहे. 5 12 20, 5 12 20. आता पुढे काय येतोय रे 14 57, इथं 24 57, चूक. ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. कशा प्रकारची कोडिंग होती लक्षात आली असेल. बघा मित्रांनो पुढे काय आहे. दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 17 व 255 आहे. तसेच त्यातील एक संख्या 85 आहे तर दुसरी काय माहित आहे आपल्याला. पहिली संख्या लक्षात ठेवा, लसावी मसावी मध्ये पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर बरोबर मसावी गुणिले लसावी, मसावी गुणिले लसावी. करेक्ट आहे. मग यांचा विचार जर केला, ह्या गोष्टीचा जर विचार केला तर काय येईल बाबा तर पहिली संख्या आपल्याला दिलेली आहे 85, दुसरी माहित नाही तिला x म्हणतो, मसावी 17 आहे, लसावी 255 आहे. मग x बरोबर 17 गुणिले 255 भागिले 85. मग कॅल्क्युलेशन करू. 17 5 85, 5 1 5, 5 25, 5 1 5 म्हणजे दुसरी संख्या किती झाली तर 51 झाली. ऑप्शन नंबर 4 बरोबर. करेक्ट. ओके. साधं सोपं तुमच्यापैकी एखाद्याने विचार केला असेल सर लसावी मसावीची माझी कन्सेप्ट क्लिअर आहे सर. मसावी म्हणजे अशी संख्या असते, म्हणजे मसावी म्हणजे काय असते नक्की तर लसावी पुढच्या ज्या दोन संख्या येणाऱ्या असतात ते 100% मसावीच्या पटीत असतात. 17 5 85, 17 ने भाग जाणारा पर्याय असणार. 17च्या पाड्यात 35 नाही, 17च्या पाड्यात 63 नाही, 17च्या पाड्यामध्ये 45 नाही, 17 त्रिक 51 म्हणजे 100% ज्या काही संख्या येणार असतात त्या मसावीने भाग जाणाऱ्या असतात. हे सेन्स जरी जनरेट असेल, तुम्हाला ते माहिती जरी असेल, कन्सेप्ट क्लिअर असेल तरी सुद्धा एवढा खाटाटोप करायची गरज लागत नाही. ऑप्शन 4 बरोबर. गणित खूप सोपं आहे, फक्त कन्सेप्ट पॉवर झाली पाहिजे, बाकी काहीच नाही. बघा पुढचा प्रश्न सोपा आहे, पदावलीचा आहे. जिथे प्लस दिसेल तिथं वजाबाकी घे, गुणिले तिथं भागाकार घे, भागिले तिथं बेरीज घे आणि मायनस तिथं गुणाकार घे. चला 252 गुणिले जागी भागाकार घ्यायला सांगितले 9, मायनसच्या जागी काय घ्यायला सांगितले बघा, मायनस जागी गुणिले घ्यायला सांगितले 5, प्लसच्या जागी वजाबाकी सांगितले 32 आणि भागिले जागी सांगितले 92. तर याचं उत्तर काय येते ते पहा. पहिल्या बोर्डमध्ये सांगतं भागाकार करून घे. 9 1 9, 9 2 18, 9 2 18 उरले किती, उरले 7, 9 8 72 28 गुणिले 5 वजा 32 प्लस 92. आता गुणाकार झाला, आता भागाकार झाला, आता गुणाकार करणार. 28 5 140 वजा 32 प्लस 92. आता विचार करा, 140 मधून 32 गेले, 108 प्लस 92 याचा अर्थ 120, 200 200 म्हणजे
ऑप्शन नंबर 4 बरोबर. 108 आणि 92 200. ऑप्शन नंबर 4 बरोबर. एकदम सोपं. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याबाबत आहे. सरळ व्याजातून आपल्याला मुद्दल काढावी लागेल, मग चक्रवाढ व्याज काढावं लागेल. ठराविक रकमेवर 2 वर्षांसाठी 4% वार्षिक दराने साधं व्याज 350 आहे. सरळ व्याज आहे 350, 4% दराने 2 वर्षाचं. याचा अर्थ प्रिन्सिपल मला काढता येईल. म्हणजे सरळ व्याजाचं सूत्र मित्रांनो माहिती आहे आपल्याला. सरळ व्याज म्हणजेच PNR/100. सरळ व्याज काय आहे? तर सरळ व्याज म्हणजे 350 दिलेत बरोबर. प्रिन्सिपल माहित नाही, किती वर्षासाठी 2, रेट किती आहे 4 भागिले 100. चला कॅल्क्युलेट करूया. P बरोबर 350 गुणिले 100 भागिले 8. करेक्ट. ठीक आहे. मग बघा 4 ने भाग दिला, 4 दून 8, हे किती झालं 25. 2 ने भागला तर 2 ने भागल्यानंतर 175. करेक्ट आहे. म्हणजे P बरोबर 175 गुणिले 25. हा प्रिन्सिपल आला लक्षात ठेवा. मी गुणाकार करत बसत नाही, तसा ठेवतो, कारण त्याचाच पुढे वापर करायचा आहे. चक्रवाढ व्याज काढायचे. A बरोबर प्रिन्सिपल किती बघा 175 गुणिले 25 गुणिले 4% म्हणजे 104/100. 2 वर्षासाठी म्हणजे 104/100. हे जो आकडा येणार तो अमाऊंट येणार लक्षात ठेवा. मग दोघातला डिफरन्स जो राहील हाही आकड्याची आपल्याला गरज आहे खरं. 25/5 125 125 हा चाला 12. 25/7 175 आणि 12 187 हा चाला 18. 25 एके 25 आणि 18 43. 43/75 आहे. ठीक आहे, जाऊ द्या, भाग द्या. चला 4 ने भाग दिला तर हे 25 येतं, हे झालं 26 बरोबर. अजून बघा 4 ने भाग दिला, हे आलं 25, हे आलं 26. मग आता 25 ला 25 गेला, 25/7. मग ए बरोबर काय आलं बघा 7 गुणिले याचा वर्ग 676. मग गुणूया 676 ला. 7 सक 42, हातचा आला 4. 7 7 49 आणि 4 53, हातचा आला 5. 7 सक 42 आणि 5 42 आणि 5 47. म्हणजे हे अमाऊंट आलं. मग मित्रांनो आपल्याला इंटरेस्ट काय येईल बघा. मग 4732 4732 वजा किती 4375 यांची वजाबाकी करायची. तेवढी आपल्याला काय मिळेल चक्रवाढ व्याज. मग आता विचार करा, यांची वजाबाकी 12तून 5 गेले, 12तून 5 गेले किती राहिले 7, हातचा आला 1. 13तून 8 गेले, 13तून 8 गेले किती राहतात 7. 13तून 8 गेल्यावर किती राहतात बघा, 13तून 8 गेल्यावर 5 राहतात 5. ठीक आहे, ओके. आता इथं हातचा आला 4 3 0 357. ॲक्च्युली सरळ व्याज किती होतं बघा, सरळ व्याज 350 होतं, चक्रवाढ 357 आलं, म्हणजे फरक 7 रुपयाचा आहे. ऑप्शन नंबर 2 बरोबर. करेक्ट. सहज सोपं लक्षात येऊन गेलं. काही जणांनी प्रिन्सिपल जरी काढलं तरी तोंडी सुद्धा काढलं असेल. 4% काढायचे. एका वर्षाचा विचार केला तर किती येईल बघा, आणि 2 वर्षाचा विचार केला तर किती येईल त्यानुसार करता येते आपल्याला. 7 रुपये लक्षात ठेवायचं. 2 वर्षाचं 4% दरानं 7 रुपये होईल, दोघातला डिफरन्स बरं का. बघा खालील अंकमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. आता इथे 0 म्हटलं तर क्लिअर झालं पाहिजे वजाबाकी आहे. हे काय आहे 1 चा घन वजा 1, 2 चा घन वजा 2, 3 चा घन वजा 3, 4 चा घन वजा 4 आणि इथं 5 चा घन वजा 5. 125 वजा 5 याचा अर्थ 120. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 बरोबर. घन वजा ती संख्या ऑप्शन 1 बरोबर. बघा पुढचा प्रश्न. खालील आकृतीत त्रिकोणांची संख्या मोजा. मेन 1 2 3 4 5 6 म्हणजे कोणते लक्षात आलं नाही, छोटे छोटे 6. आतले 6 1 2 3 4 5 6 6 प्लस 6 प्लस मेन मोठे 2 पप्पा आहे बघा 1 आणि उलटा 2 म्हणजे 2. आता अजून काय बनतात का पहा. या कोपऱ्यापासून इथून आतपर्यंत इथपर्यंत गेलो की हा 1, इथून पण तसंच आतपर्यंत निम्म्यापर्यंत गेलो 2, इथून पण इथपर्यंत गेलो 3, इथून पण इथपर्यंत गेलो 4, इथून पण इथपर्यंत गेलो 5, इथून पण इथपर्यंत गेलो 6. म्हणजे असं सगळ्यांची बेरीज केली 20. ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. सोपा आहे. बघा पुढचा वयवारीचा सोपा प्रश्न घेतला होता. मुलाच्या जन्मावेळी पती पत्नीची सरासरी 27 वर्ष. जन्माच्या वेळी, जन्मवेळी हा जन्मावेळी, जन्मावेळी पती पत्नीची सरासरी वयवर्ष. जन्मावेळी पती प्लस पत्नी ह्या दोघांच्या वयांची बेरीज जर केली 27 गुणिले 2 म्हणजे 54 वर्षे. लक्षात ठेवा किती वर्ष 27 गुणिले 54. जन्माच्या वेळी दोघांच्या वयांची बेरीज 54.
आत्ता जर विचार केला आत्ता जर विचार केला पती प्लस पत्नी प्लस त्यांचं बाळ जे आहे म्हणजे मुलगा मुलगी काय असेल मूल यांचं सरासरी 21 आहे म्हणजे बेरीज 63 आहे. म्हणजे तिघं पण जन्मानंतर पती पण वाढलाय पत्नी पण वाढली आणि बाळ पण वाढले म्हणजे यांच्यामधला डिफरन्स आला किती 9. 9ला 3 ने भागावं लागेल म्हणजे प्रत्येक जण 3 वर्ष पुढे गेले म्हणजे मुलगा सुद्धा 3 वर्ष पुढे गेलाय म्हणजे मुलाचं सध्याचं वय किती 3 वर्ष. ऑप्शन नंबर 2 बरोबर करेक्ट. असं काय होतं वयवारीचा प्रश्न होता. लक्षात ठेवा मित्रांनो. क्लिअर. एवढा धुमाकूळ चाललाय आपल्या. धुमाकूळ इन द सेन्स काय दररोज प्रॅक्टिस चाललेली आहे. बूस्टर टॉपिक वाईज पासून सुरू झालेली बूस्टर टॉपिक सुपर 30 टॉपिक वाईज आहे बघा. नंतर 1.0 2.0 3.0 4.0 5.0 6.0 7.0 8.0 अतिशय अल्प फीमध्ये आपण विद्यार्थी मित्रांपर्यंत दररोज 15-15-15चे सेट चालू आहे. हे सगळे पेपर तुम्हाला आपल्या संदीप अरगडे इन्स्टिट्यूट ॲपवरती अवेलेबल आहे. सध्या तुम्ही सगळ्यांनी जर करायचं असेल तर लक्षात ठेवा फक्त 8.0 करा परीक्षा जवळ आहे म्हणून. जर नंतरच्या काळामध्ये हे सगळे सोडून काढायचे तुम्हाला दररोज एक पेपर जसं आपण दररोज जेवण केल्याशिवाय नाश्ता केल्याशिवाय मला करमत नाही ह्यातले सगळे पेपर तुम्हाला दररोज सोडवायचे. एक पेपर डेली ही गोष्ट लक्षात ठेवा. बस याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. यूट्यूबवरती आपली रिव्हिजन बॅच आहे तेवढी करा आणि जर तुमच्यापैकी नवीन विद्यार्थी असेल तर त्याला आपल्या ॲपवरती वेगवेगळ्या बॅचेस आहेत. ॲप डाउनलोड करून पहा. बॅच कोणती घ्यावी कळत नसेल तर इथं नंबरवरती कॉल करायला विसरू नका. लक्षात ठेवा. कारण काय होतं करतोय परीक्षा कोणती आणि बॅच घेतोय कोणती चुकायला नको. लक्षात ठेवा. आपण दिशा चुकली तर यश येणं नंतरच असते. लक्षात ठेवायचं. आता आपली बूस्टर 8.0 मधली पहिला पेपर आपण आता पाहिलाय. पहिले 3 पेपर आपण यूट्यूबवर पण घेणार आहोत की आपलं कसं चालतंय नियोजन. बरेचसे नवीन विद्यार्थी आहेत खरं तर 1% सुद्धा राहिलेलं नाही की ज्यांनी बूस्टर टेस्ट सिरीज सोडवलं नाही पण सुद्धा की बाबा सगळ्यांपर्यंत पोहोचावं बरोबर म्हणून हे पहिले 3 पेपर आपले यूट्यूबवर असतात. त्याच्यानंतर बाकीचे आपल्या संदीप अरगडे इन्स्टिट्यूट ॲप डाउनलोड करायचं जे नवीन आहे त्यांसाठी. त्याच्यामध्ये बूस्टर टेस्ट सिरीज 8.0 त्याच्यावर तुम्ही जॉईन करून काम करून घ्यायचं. ठीक आहे. चला मग भेटूया पुढच्या टेस्टमध्ये टेस्ट क्रमांक 2. धन्यवाद.